तो दिखाई, आरएसएस के कार्यक्रम में आके उन्होंने उधर बैठने की हिम्मत तो दिखाई। पर ये उद्धव ठाकरे साधारण राहुल गांधी के सामने अपने खुद के पिताजी को हिंदू हृदय सम्राट बोलने की भी हिम्मत रखता नहीं है। इसलिए मुझे लगता है सलमान खान उद्धव ठाकरे से ज्यादा हिंदू। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका नव्या वादाची चर्चा आहे। भाजप आमदार नितेश राणे यांच्या एका वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलंय। यातून केवळ आरोप प्रत्यारोपच होत नाहीयेत, तर राजकारणाच्या अनेक बाजूही समोर येत आहेत। तर आपण या संपूर्ण प्रकरणाचा आणि त्यामागच्या राजकारणाचा आढावा घेऊया। हे आहे ते मूळ विधान ज्याने या वादाला तोंड फोडलं। नितेश राणेंनी थेट उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाची तुलना केली आणि तीही अभिनेता सलमान खान यांच्याशी। इतकंच नाही तर सलमान खान हे ठाकरेंपेक्षा मोठे हिंदू आहेत असा दावाही त्यांनी केला। राणेंच्या तर्काचा मुख्य मुद्दा धाडस हा शब्द आहे। ते म्हणतात, सलमान खान यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजर राहण्याचं धाडस दाखवलं, पण दुसरीकडे उद्धव ठाकरे हे राहुल गांधींसमोर आपले वडील बाळासाहेब ठाकरे यांना हिंदू हृदय सम्राट म्हणण्याचं धाडस दाखवू शकत नाहीत असा थेट आरोप राणे करतात। आणि याच धाडसाच्या तुलनेच्या आधारावर ते आपल्या अंतिम निष्कर्षावर येतात की याच धाडसामुळे सलमान खान हे उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त आणि मोठे हिंदू ठरतात। या वाक्यानं त्यांनी आपल्या युक्तिवादाला पूर्णविराम दिला। आता प्रश्न हा आहे की असं टोकाचं विधान करण्यामागे राणेंचा नेमका तर्क काय होता? याचं उत्तर त्यांच्या पुढच्याच वक्तव्यांमध्ये मिळतं। आपल्या विधानांना राजकीय ताकदीचा आधार देत राणेंनी सर्वात आधी महाराष्ट्रातील भाजपच्या मजबूत स्थितीवर लक्ष वेधलं। त्यांच्या मते भाजपची राजकीय पकड अतिशय घट्ट आहे। पक्षाच्या एकजुटीबद्दल बोलताना राणेंनी फेविकॉलचा मजबूत जोड ही उपमा वापरली। त्यांचं म्हणणं आहे की लोकसभा असो, विधानसभा किंवा मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, महाराष्ट्राच्या जनतेने भाजप आणि महायुतीवरच विश्वास ठेवलाय आणि हे निकाल वारंवार हेच सिद्ध करत आहेत। आपला मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी त्यांनी कोकणातील आकडेवारी समोर ठेवली। राणेंच्या दाव्यानुसार कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला आहे आणि विशेषतः सिंधुदुर्गमध्ये तर त्यांचा स्ट्राईक रेट जवळपास 90% आहे। त्यांच्या मते हा आकडाच कोकणातील त्यांचं वर्चस्व सिद्ध करतो। भाजपच्या यशाचं चित्र मांडल्यानंतर राणेंनी आपल्या टीकेचा रोख थेट उद्धव ठाकरे आणि त्यांच्या राजकारणाच्या पद्धतीकडे वळवला। राणेंच्या विश्लेषणानुसार मतदारांनी ठाकरेंच्या राजकारणातल्या 3 गोष्टी नाकारल्या आहेत। एक म्हणजे द्वेषाचं राजकारण, दुसरं विकासाला होणारा विरोध आणि तिसरं म्हणजे हिंदुत्वापासून घेतलेली फारकत। निवडणुकीच्या निकालांमधून जनतेने हे राजकारण नाकारलं आहे असा त्यांचा दावा आहे। आता आपण त्या मूळ घटनेकडे वळूया जिथून सलमान खान आणि ठाकरे यांच्यातल्या तुलनेचा वाद सुरू झाला। निमित्त होतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमाचं। राणेंच्या मते या कार्यक्रमातल्या सरसंघचालकांच्या भाषणाचा चुकीचा अर्थ काढला गेला। नितेश राणे स्वतः त्या कार्यक्रमाला उपस्थित होते, त्यामुळे ते अधिकाराने सांगतात की सरसंघचालकांच्या भाषेवरील वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला। ज्यांनी यावर टीका केली त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती पोचली असावी असं त्यांचं मत आहे। राणेंनी स्पष्टीकरण देताना सांगितलं की सरसंघचालक म्हणाले की राष्ट्रीय भाषेचा अभिमान असायलाच हवा, पण त्याचवेळी संवाद साधण्यासाठी स्थानिक भाषेचा वापर करणंही तितकंच महत्त्वाचं आहे। त्यांनी बंगळूरमधल्या एका कार्यक्रमाचं उदाहरणही दिलं जिथे स्थानिक लोकांसाठी संपूर्ण कार्यक्रम इंग्रजीमध्ये घ्यावा लागला होता। याच मुद्द्यावरून टीका करणाऱ्यांना राणेंनी एक थेट आवाहन दिलं। ते विचारतात की ही टीका करण्याची हिंमत फक्त हिंदू संघटनांवरच का दाखवली जाते? हीच हिंमत मालेगाव किंवा मुंब्रामध्ये जाऊन दाखवता येईल का? आणि नितेश राणे यांच्या या संपूर्ण भूमिकेवरून हे स्पष्ट होतं की राजकीय डावपेचांमध्ये अनेकदा अशा टोकाच्या तुलनांचा आणि टोकदार शब्दांचा वापर केला जातो। पण यातून एक मोठा प्रश्न निर्माण होतो, राजकीय चर्चेमध्ये अशा प्रकारची टोकाची वक्तव्य का केली जातात? केवळ लक्ष वेधण्यासाठी की राजकीय प्रतिस्पर्ध्याला नैतिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी की आपल्या कट्टर समर्थकांना काहीतरी विशिष्ट संदेश देण्यासाठी? अशा वक्तव्यांमागचा नेमका हेतू काय असतो आणि त्याचा आपल्या एकूण राजकीय चर्चेच्या पातळीवर काय परिणाम होतो हा एक विचार करण्यासारखा प्रश्न निश्चितच आहे।